पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। शबरी घरकुल योजनेच्या दिरंगाई विरोधात नवापूर तालुक्यात सरपंचांचा आंदोलनाचा इशारा। नवापूर तालुक्यात शबरी घरकुल योजनेच्या रखडलेल्या अंमलबजावणीमुळे संतप्त झालेल्या सरपंचांनी पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे। प्रशासनाच्या वेळकाढूपणा विरोधात येत्या पंधरवाड्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंचांनी दिलाय। उद्दिष्ट अपूर्ण, लाभार्थी प्रतीक्षेत। तालुक्यात शबरी घरकुल योजनेअंतर्गत सन 2022-23 आणि 2023-24 या दोन्ही आर्थिक वर्षातील उद्दिष्ट अजूनही पूर्ण झाले नाहीत। 2022-23 या वर्षासाठी 2483 घरकुलांचे उद्दिष्ट असताना केवळ 2679 नोंदणी झाली आहे। त्यापैकी 558 घरकुलांची पडताळणी रखडली आहे आणि 40 ग्रामपंचायतींना उद्दिष्टच दिलेले नाही। प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सरपंचांमध्ये संताप। योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर केली, अद्यापही त्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही। त्यामुळे त्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न अपूर्णच राहिले आहे। प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नवापूर तालुक्यातील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। शासनाच्या योजनेचा लाभ देण्यासाठी वेळोवेळी त्रुटींची पूर्तता करूनही संबंधित अधिकारी दिरंगाई करत असल्याचा आरोप सरपंचांनी केलाय। रोजी माननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती नवापूर या ठिकाणी सर्व सरपंच मिळून मागील 2022-23, 23-24 या आर्थिक वर्षामध्ये शबरी घरकुल ही योजना राबवली असताना टार्गेट दिला गेला, परंतु टार्गेटनुसार आजपर्यंत काही गावांना त्या टार्गेटनुसार घरकुले मंजूर करून दिले, परंतु त्यांच्या खात्यामध्ये आजपर्यंत पैसे पडलेले नाही। तरी त्यासाठी माननीय गटविकास अधिकारी यांच्याकडे हे निवेदन आज सर्व सरपंच मिळून नवापूर तालुक्याच्या वतीने देण्यात आलेलं आहे। त्याच्यात प्रामुख्याने 24-25, 22-23 आणि 23-24 या आर्थिक वर्षाचे पैसे पडलेले नाही। त्याचप्रमाणे नवीन 24-25 या आर्थिक वर्षामध्ये माननीय BDO साहेबांकडून टार्गेट मिळालं नसल्यामुळे हे नवीन वर्षामध्ये घरकुलांची अपूर्तता अशी दिसते की लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला या वर्षात घरकुल मिळालेलं नाही। तरी माननीय गटविकास अधिकारी यांच्याकडे आम्ही आज निवेदन दिलं की आर्थिक वर्ष 24-25 या वर्षामध्ये 24-25 या आर्थिक वर्षामध्ये जे घरकुलांचा टार्गेट आहे तो निश्चितच लवकरात लवकर मिळवून द्यावा आणि घरकुलाचा लाभ हा आमच्या लाभार्थ्यांना मिळावा यासाठी आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि ते लवकरात लवकर पूर्तता करून द्यावी हे आम्ही माननीय गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे कळविण्यात आलेलं आहे। ती पूर्तता करून द्यावी ही नम्र विनंती।